नमस्कार प्रेक्षक हो. नमस्कार शेतकरी मित्र हो. स्वामी शरणमय्यप्पा. प्रेक्षक हो, आजच्या या भागामध्ये आपण अननस या पिकामध्ये नियंत्रण किंवा तण निवारण कसं करायचं आहे या बाबतीत थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर अननस हे असं एक पीक आहे की भारत देशाचा एकूण आकडेवारीचा समजा विचार केला असता वेगवेगळ्या अननस प्रक्षेत्रांच्या एकूण लागवड खर्चाचा जर विचार केला असता, लागवड खर्चाच्या एकूण 40% खर्च हा तण नियंत्रणासाठी किंवा तण निवारणाच्या वेगवेगळ्या योजना उपाय करण्यासाठीच खर्च केला जातो. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की तण ही एक अननस लागवडीमधील सर्वात मोठी समस्या किंवा सर्वात मोठा व्यत्यय असं म्हटलं तरी त्याला वावगं ठरणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे अननस हे तण हे पिकाबरोबर त्याला दिलं जाणारं पाणी, त्यानंतर त्याला दिले जाणारे अन्नद्रव्य, तसेच मिळणारा सूर्यप्रकाश यासाठी महत्त्वाच्या आणि मुख्य पिकाबरोबर स्पर्धा करते. त्यामुळे होतं काय की महत्त्वाच्या पिकाची म्हणजे अननसाच्या लागवडीमध्ये अननसाची वाढ खुंटते किंवा त्याला जास्त कालावधी लागतो फुलधारणा व फळधारणेसाठी. तर ह्या सर्व गोष्टी बाबींचा विचार केला असता अननसामध्ये तण नियंत्रण किंवा तण निवारण हे फार महत्त्वाचं आंतरमशागतीचं काम आपल्याला म्हणावं लागेल आणि ते करणं फारच आवश्यक आहे. तर तण नियंत्रणासाठी आपण एक म्हणतो की एकात्मिक तण निवारण व्यवस्था किंवा इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट असं त्याला म्हणतात. तर या इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंटमध्ये असं असते की एक वेगवेगळ्या 2 किंवा 3 किंवा 4 पद्धतींचा एकत्रित म्हणजे एकाच वेळी वापर करून आपल्या प्रक्षेत्रातील तण, अननसाच्या पिकामधलं तण हे नियंत्रण करण्याचा शेतकरी प्रयत्न करतो. कारण ज्यावेळी एक कुठली तरी मेथड असते ती उपयोगी पडत नाही, त्यावेळी 2 किंवा 3 मेथड एकत्रित वापरावे लागतात जर आपल्याला यशस्वी असं तण नियंत्रण करायचं असेल तर. तर या तण नियंत्रणामध्ये एकात्मिक तण नियंत्रणामध्ये पहिला जो मुख्य घटक येतो तो म्हणजे हँड विडिंग किंवा हाताच्या सहाय्याने विडिंग करणं किंवा गवत काढणं. दुसरा प्रकार असतो मेकॅनिकल विडिंग, त्याला कुठलाही हत्यारं किंवा अवजारं याच्या सहाय्याने अननसातील तण नियंत्रण करणं. तिसरा जो प्रकार आहे तो तणनाशक यांचा वापर करणं किंवा कुठल्या तरी रसायनांचा वापर करणं अननसामधील तण निवारण करण्यासाठी. चौथा जो प्रकार आहे त्याला आच्छादनांचा किंवा मल्चिंग टेक्निकचा वापर करणं असं म्हणतात. पाचवा जो प्रकार आहे तो घन पद्धतीने लागवड करणं, त्यामुळे देखील तण नियंत्रण करण्यासाठी मदत होते. आणि त्यानंतर 6वा जो प्रकार आहे तो एकतर शेंगवर्गीय किंवा कृषीवर्गीय अशा पिकांची अननसाच्या 2 वाफ्यांच्या मध्ये लागवड करणे आणि त्याचं योग्य वेळी जमिनीत गाडून देणं अशा प्रकारचं जे काम आहे त्या एका बाबीचा समावेश होतो. तर असे 6 वेगवेगळे घटक किंवा 6 वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तर एक पद्धत आपण त्याचा डिटेलमध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीला आपण म्हटलं की हाताच्या सहाय्याने किंवा हाताने अननसामधील गवत काढणं. तर हाताच्या सहाय्याने आपण कुठलं गवत काढू शकतो अननसामधलं? तर अननसाचे जे वाफे असतात त्या वाफ्यामधल्या 2 ओळीतील जे गवत आहे किंवा 2 झाडामधलं जे गवत आहे ते काढण्यासाठी आपण हाताचाच वापर करावा लागतो. या ठिकाणी एक तर तणनाशक वापरणं शक्य नसते आणि दुसरं म्हणजे काही वेळा मेकॅनिकल म्हणजे मोठे विडर किंवा ग्रास कटर किंवा मोठी खुरपी अशी वापरण्याची शक्यता या ठिकाणी खूप कमी असते. कारण 2 झाडामधलं ओळीमधलं अंतर खूप कमी राहतं. त्यामुळे या वाफ्यावरचं जे गवत आहे ते आपल्याला हातानेच काढावे लागते. तर अननसाचं जर आपण पहिलं पीक बघितलं 15 ते 16 महिन्याच्या कालावधीत जवळपास 3 ते 4 वेळा आपल्याला हे हँड विडिंग किंवा हाताने गवत काढावं लागते अननसाच्या वाफ्यावरील. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो मेकॅनिकल किंवा हत्यारं किंवा अवजारं यांचा वापर करून अननसातील तण नियंत्रण करणं. हे पण जवळपास 3 ते 4 वेळा हाताने गवत काढणं या पद्धतीच्या बरोबर एकत्रित आपण करू शकतो.
तर मेकॅनिकल पद्धतीने गवत काढणं याच्यामध्ये खुरपं किंवा कोयता किंवा जे वीडर असतात किंवा मिनी टिलर असतात किंवा ग्रास कटर असतात यांचा आपण वापर केला जातो. तर यांचा वापर कुठे केला जातो की दोन वाफ्यामध्ये जे गवत आहे ते काढण्यासाठी आपण ग्रास कटर वापरू शकतो किंवा मिनी टिलर वापरू शकतो किंवा खुरपी किंवा कोयती अशा प्रकारची हत्यारं अवजारे वापरू शकतो. कारण त्या ठिकाणी जागा व्यवस्थित उपलब्ध असते. त्या ठिकाणी ही हत्यारं वगैरे वापरण्यासाठी आपल्याला बराच स्कोप असतो. त्यानंतर आपल्याला तिसरी जी पद्धत आहे ती तणनाशकांचा किंवा तणनिवारकांचा वापर करणं, हर्बिसाईड किंवा विडीसाईड यांचा वापर करणं आणि अननसातील गवताचं किंवा तणाचं नियंत्रण करणं. तर अननसामध्ये आपण जेव्हा तणाचं नियंत्रण करतो तेव्हा एकतर दोन प्रकारे केलं जाते. एकतर आपल्याला दोन प्रकारची जी हर्बिसाईड किंवा विडीसाईड्स किंवा तणनाशकं या ठिकाणी अननसाच्या पिकामध्ये उपलब्ध असतात तण नियंत्रण करण्यासाठी. तर त्यामध्ये एक आहे प्री इमर्जन्स किंवा त्याला म्हणतात गवताची किंवा तणांची उगवणी होण्यापूर्वी, आणि त्याला दुसरं असंही म्हणू शकतात की सिलेक्टिव्ह म्हणजे ती फक्त मोनोकॉट किंवा डायकॉट प्रकारच्या गवतांनाच मारणार, ती मुख्य पिकाला म्हणजे अननसाला कोणताही त्रास करणार नाही. तर अशा प्रकारचा एक प्रकार आहे तणनाशकांचा. या प्रकारामध्ये ब्रोमोसिल म्हणून येते, त्यानंतर डायुरॉन येते, ॲट्रेझिन येते, सिमॅझिन येते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची ही तणनाशकं आहे. आता यांचं वापरण्याचं प्रमाण किती आहे, म्हणजे केमिकल्सचं प्रमाण एकरी किती असावं, तर ॲट्रेझिन किंवा सिमॅझिन आपण 2 किलो वापरू शकतो प्रति एकरी. डायुरॉन 0.8 किलो प्रति एकरी वापरू शकतो आणि ब्रोमोसिल जवळपास 1.2 किलो आपण प्रति एकरी वापरू शकतो. तर दुसरा जो प्रकार आहे तो येतो एकतर कॉन्टॅक्ट म्हणजे हे जे तणनाशक मारल्यानंतर त्याच्या संपर्कात जी काय डायकॉट किंवा मोनोकॉट वीड्स येतील त्यालाही मारून टाकतील. आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे गवताची किंवा तणांची उगवणी झाल्यानंतर त्यांना मारण्याचा प्रकार असतो. त्यामध्ये ही पोस्ट इमर्जन्स विडीसाईड आणि नॉन सिलेक्टिव्ह अशी वापरू शकतो. म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे ज्या भागावर म्हणजे अननसाच्या पिकावर जर ते तण पडलं तर अननसाला पण ते मारून टाकेल अशा प्रकारचं. तर याचा वापर जास्त करून दोन चरामधलं किंवा दोन वाफ्यामधलं जे काही गवत आहे ते मारण्यासाठी किंवा त्याच्या नियंत्रणासाठी केला जातो. यामध्ये एक पॅराक्वॉट म्हणून येते, पॅराक्वॉटचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. दुसरं एक ग्लायफोसेट म्हणून येते. तर यांचं वापरण्याचं प्रमाण आहे 1 लिटर प्रति एकर अशा प्रकारे आपण वापरू शकतो. तर यातलं जे ग्लायफोसेट आहे ते जवळपास बऱ्याचशा देशांमध्ये ग्लायफोसेट आता बॅन झालेलं आहे. त्याचे काही कार्सिनोजेनिक असे कॅन्सरसकारक परिणाम असे शेतकऱ्यांना आढळून आले आहेत. तर म्हणून अजून इंडियामध्ये ते काही बॅन झालेलं नाही आहे, पण तरी पण आपण रस्त्यांवरचं किंवा अननसाच्या बांधावरचं तण नियंत्रणासाठी ग्लायफोसेटचा वापर करू शकतो. आणि पॅराक्वॉट जी काय विडीसाईड आहे त्याचं 2 वाफ्यामधलं जे काय गवत आहे त्याच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तर याचा जो वापर करत असताना तुमचा जो नॅपसॅक स्पेअर आहे त्याच्यासमोर एक हुड असं मिळते. हुड म्हणून जो भाग असतो तो असा ठेवून फक्त त्या 2 वाफ्याच्या मध्येच त्या तणनाशकाची फवारणी होईल पॅराक्वॉटची अशा प्रकारे बघितलं जातं. म्हणजे अननसाच्या पानावर ते तणनाशक पडता नाही. जर ते पडलं तर ते अननसाच्या झाडाला त्या ठिकाणचं जे काही हरितद्रव्य आहे ते मरून जाते. आणि अशा प्रकारे एका पानावर समजा जास्त प्रमाणात जर स्प्रे झाला तर ते पान मरून जाते. अशा प्रकारे जर जास्त पानांवर जर पडलं तर ते पूर्ण झाड दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचं जे आहे ते फक्त 2 वाफ्यामध्येच त्यामधलं गवत मारण्यासाठी वापरलं जातं, ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स आणि नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड्स किंवा तणनाशक असं म्हणतो.
तर ही जी तणनाशकं आहे ती वापरताना काही आपल्याला काळजी आणि निगा घ्यावी लागते. तर तणनाशक कुठलंही जमिनीमध्ये वापरताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तो आवश्यक आहे. त्यानंतर ही तणनाशकं आपल्याला सकाळी 10 किंवा संध्याकाळी 4 नंतर अशा कालावधीत, म्हणजे ज्या ठिकाणी थोडंसं शांत आणि थंड वातावरण असते, त्या ठिकाणी वारा वगैरे नसतो, कारण वारा हा धोकादायक आहे. वारा जर असला तर ते तुम्ही तणनाशक मारलं तर ते अननसाच्या मुख्य पिकाला धोकादायक त्याच्या अननसाच्या पानावर पडू शकते आणि त्याला इजा पोहोचू शकते. त्यामुळे ते आपल्याला टाळायचं आहे. दुसरं काय आहे की आपण जे तण मारताना कुठेही सकाळी मारलं किंवा संध्याकाळी जरी मारलं तरी ते अननसाच्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारे त्याच्या पानावर पडू नये. तणनाशक याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्यावेळी खूप भरपूर पाऊस असतो अशावेळी तणनाशकांचा कोणताही वापर होत नाही. आपण जर तण मारलं असेल तर त्यावर पाऊस पडल्यानंतर ते धुवून जाते आणि अशा प्रकारे त्याचा उपयोग राहत नाही, त्याची परिणामकारक क्षमता दिसत नाही. तर अशावेळी धो पाऊस असेल, मुसळधार पाऊस असेल तर अशावेळी तणनाशक मारणं आपण टाळायचं आहे. एक थोडासा रिमझिम पाऊस असेल, थोडा थोडा थेंबाथेंबाने जर पाऊस पडत असेल तर अशावेळी आपण एक फिल्टर म्हणून मिळतो किंवा तो फिल्टर जर या तणनाशकासोबत वापरला तर अशा प्रकारे आपण एक खूपच आपल्याला इमर्जन्सी असेल, अर्जंट असेल तर अशावेळी आपण ते तणनाशक फिल्टरच्या सहाय्याने आपण वापरू शकतो. त्यानंतर दुसरं हे तणनाशक आणि समजा पिकाला आपण वेगवेगळी फवारणी देण्यात आली, अन्नद्रव्यांची फवारणी, यासाठी जे वापरण्यात येणारे जे स्प्रेअर आहेत, नॅपसॅक स्प्रेअर आहेत, तर ते वेगवेगळे असावेत. म्हणजे तणनाशकाचा स्प्रेअर हा अन्नद्रव्य देण्याच्या स्प्रेअरबरोबर मिक्स करू नये किंवा एकाच स्प्रेअरने दोन्ही गोष्टी या करू नये. तणनाशकाचं आणि न्यूट्रिएंट देण्याचं किंवा फंजिसाईड या गोष्टी एकत्र देऊ नये. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा स्प्रेअर असणं गरजेचं आहे, अन्नद्रव्य देण्यासाठी आणि तण देण्यासाठी. काही वेळा याची एकमेकांमध्ये केमिकल मिक्स होऊन त्याचा वेगळा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. त्यानंतर दुसरा एक आहे की या गोष्टी सर्व म्हणजे आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळी आपण अननसामध्ये तणनाशकाचा किंवा हर्बिसाइड्स किंवा विडीसाइड्स यांचा वापर करतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो अननसामध्ये आच्छादनांचा वापर करणं. आता आच्छादनांचा वापर करणं हा आच्छादनांचा वापर 2 वाफ्यामधली जी काय मोकळी जागा आहे किंवा चर आहे यामध्ये आपण शेंगवर्गीय पिकं, तर शेंगवर्गीयमध्ये वाल, पावटा किंवा चवळी किंवा धेंचा अशा प्रकारची पिकं तुम्ही लावू शकता. आणि ही पिकं त्यांच्या फुलधारणेच्या अगोदर तुम्हाला ती कापून जमिनीमध्ये गाडून द्यायची आहे. त्यावर माती अशी पसरायची आहे. तर त्यामुळे काय होते की त्या ठिकाणी तण नियंत्रणाचं काम करते. जमिनीची जी फर्टिलिटी, सुपीकता आहे ती वाढवण्याचं काम करते. नत्राचं स्थिर करणाऱ्या आतमध्ये गाठी असतात, त्यामुळे नत्राचं प्रमाण वाढते या चवळी शेंगवर्गीय पिकांपासून. तर त्याचा फायदा अननसाला मिळतो आणि तण नियंत्रण होण्यासाठी मदत होते. किंवा काही ठिकाणी मका हे पीक आहे ते पण अशाच पद्धतीने फुलं धारणेच्या अगोदर जमिनीमध्ये तुम्ही गाडून देऊ शकतात 2 चरामध्ये लावून. पण काही ठिकाणी मका लावल्यामुळे जंगली प्राण्यांचा उपद्रव होऊ शकतो, त्यामुळे बरेचसे शेतकरी मका लावण्याचं टाळतात. पण एक शेंगवर्गीय पिकं आपण चांगल्या प्रकारे लावून त्या ठिकाणी आपण त्या तण नियंत्रण करू शकतो. तर हे झालं, आपण बघत होतो की शेंगवर्गीय किंवा कृषीवर्गीय पिकांचा वापर करणं तण नियंत्रणासाठी. दुसरा आहे एक घन लागवड पद्धत. अननसामध्ये घन लागवड पद्धतीचा अवलंब करणे. घन लागवड पद्धत म्हणजे काय आहे? पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला एकरी 8 ते 10 हजार रोपं बसतात, तर याऐवजी एकरी 15 ते 20 हजार रोपं आपल्याला लावायची आहेत. तर त्यामुळे काय होते की 2 रोपामधलं, 2 ओळीमधलं अंतर, 2 वाफ्यामधलं अंतर कमी होते आणि साहजिकच त्यामुळे तण वाढीसाठी कमी जागा मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी तण नियंत्रण आपल्याला करता येते. पण या ठिकाणी असं होतं की एकरी
जास्त झाडं बसल्यामुळे आणि त्यामुळे झाडाच्या वाढीला व्यवस्थित स्कोप न मिळाल्यामुळे प्रति झाड एखाद्या वेळी कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. पण तुमचं प्रति एकरी उत्पन्न हे मॅनेज केलं जाते या ठिकाणी, कारण प्रति एकरी रोपांची संख्या ही जवळपास दुप्पट असते ज्या पारंपरिक लागवडीपेक्षा. तर अशा प्रकारे हे मॅनेज केलं जाते. तर तिसरा शेवटचा जो प्रकार आहे तो अननसामध्ये आच्छादनांचा किंवा मल्चिंग टेक्निकचा वापर करणं. आता अननसामध्ये मल्चिंग टेक्निक्स वापरण्याचे काय फायदे आहे? तर कुठल्याही पिकामध्ये आपण मल्चिंग वापरतो त्यावेळी आपल्याला काय होते, मल्चिंग त्या ठिकाणी 2 वाफ्यामध्ये जर आपण मल्चिंग वापरलं किंवा वाफ्यावरही जर आपल्याला मल्चिंग व्यवस्थित वापरता आलं तर ते एक तण नियंत्रणाचं काम करते, जमिनीचं तापमान हे नियंत्रित ठेवण्याचं काम करते, त्यानंतर मायक्रो क्लायमेट त्या ठिकाणी निर्माण करते. त्यामुळे जमिनीमध्ये गांडूळ किंवा जे उपयोगी असे जीवाणू किंवा जीवाणू किंवा कवक किंवा बुरशी आहे उपयुक्त यांचं प्रमाण वाढते मातीतल्या या सूक्ष्म जीवांचं, आणि त्याचा फायदा हा पिकाला होतो, अननसाच्या वाढीसाठी होतो. त्यानंतर एक काय होते, जी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा कृत्रिम इरिगेशनच्या स्प्रिंकलरच्या पाण्याने जे काय मातीची धूप होते ती धूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे जमिनीतून जो अन्नद्रव्यांचा निचरा किंवा अन्नद्रव्यांचा लॉस आहे तो कमी प्रमाणात होतो. त्यानंतर गवत आपल्याला व्यवस्थित प्रमाणे नियंत्रित करता येते. जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किंवा मॉइश्चर लेवल व्यवस्थित मेंटेन होते या आच्छादनामुळे. उन्हाळ्याच्या काळात विशेषतः ज्यावेळी मातीच्या पृष्ठभागावरून पाण्याचं जे इव्हॅपोरेशन होत असते ते या आच्छादनामुळे टाळलं जाते, आणि याच्यामुळे पाण्याचा एकंदरीत जो वापर आहे त्यामध्ये एक आपल्याला बचत करता येते. तर असे हे वेगवेगळे मल्चिंग टेक्निक्स वापरण्याचे फायदे आहेत. तर मल्चिंग आपण कोणत्या पद्धतीची किंवा आच्छादनं कोणत्या पद्धतीची वापरू शकतो? अननसामध्ये एक भाताचं जे गवत असते किंवा पॅडिस्ट्रॉ म्हणतात, तर ते गवत अननसाच्या वाफ्यावर किंवा 2 वाफ्याच्यामध्ये जो काही चर असतो त्या ठिकाणी अंतरून एक तण नियंत्रण केलं जाऊ शकते. दुसरा आहे नारळ या पिकाच्या जावळ्या या अननसाच्या वाफ्यावर किंवा 2 वाफ्यांच्या मधल्या भागामध्ये किंवा चरामध्ये जर अंथरल्या तर त्या ठिकाणी ते तण नियंत्रणाचं काम व्यवस्थितपणे करते. दुसरा एक आहे की काही जंगली झाडं असतात, त्यांची मोठमोठी पानं असतात, ती जर आपण अंथरली तर व्यवस्थितरित्या तण नियंत्रण करता येते. त्यानंतर काही ठिकाणी काळ्या रंगाचं पॉलिथिन असं वापरलं जाते आणि त्या ठिकाणी बरोबर अंतरावर जागा ठेवून त्या ठिकाणी अननसाचं झाड लावलं जाते. तर अशा प्रकारे काळ्या पॉलिथिनचा वापर करून पण भारतामध्ये व काही इतर देशामध्ये, बऱ्याचशा प्रगतिशील देशामध्ये ज्या ठिकाणी अननसाची शेती मोठ्या प्रमाणात होते, विशेष करून आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिका या देशामध्ये अशा प्रकारच्या आच्छादनांचा वापर केला जातो. त्यानंतर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर ग्रीन शेडनेट किंवा हिरव्या रंगाचं जे शेडनेट आहे त्याचा पण वापर तण नियंत्रणासाठी व्यवस्थितरित्या असा करता येतो. तर अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण अननसामध्ये गवताचं किंवा तणाचं नियंत्रण कशा प्रकारे करायचं आहे याविषयी आपण माहिती घेतली आहे. त्यानंतर एक मला सांगायचं आहे की मागच्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला की अननसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इरिगेशन पद्धती वापरतो, त्यामध्ये एक तुम्ही सुचवलं की स्प्रिंकलर इरिगेशन असं वापरावं. तर दुसरा एक ड्रिप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन नावाचा पण प्रकार असतो. तर तो ठिबक सिंचन प्रकार वापरण्यामध्ये काय अडथळे आहेत अननसामध्ये? तर याचं एक कारण असं आहे, अननसामध्ये जर या कृत्रिम सिंचनाच्या पद्धती जर आपण अभ्यास केला तर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम ही फार मोठ्या प्रमाणात चालते. आपण पश्चिम बंगाल किंवा बिहार, मेघालय, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पाहिली
किंवा साऊथ इंडियामध्ये केरळ, तमिळनाडू या ठिकाणी कर्नाटका या ठिकाणी पाहिली तर जे तुषार सिंचन आहे किंवा स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर स्प्रिंकलर इरिगेशनमुळे काय होते, दोन्ही बाजूला जवळपास म्हणजे 12 मीटरचा अंतर हे कव्हर करते. त्यामुळे व्यवस्थितप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला जमिनीमध्ये पाण्याचा जे काही मॉइश्चर लेवल आहे ती व्यवस्थित मेंटेन करता येते. हे स्प्रिंकलर आपल्याला 1-3 तास अशा प्रकारे ठेवावे लागतात. त्यामुळे जमिनीतील त्या ठिकाणची पाण्याची लेवल मेंटेन होते व 30 सेंटीमीटर अंतरापर्यंत, 40 सेंटीमीटर अंतरापर्यंत अननसाची मुळं असतात त्या ठिकाणी अन्नद्रव्य पाणी शोषून पिकाला त्याचा फायदा होतो. पण बऱ्याच वेळी काय होते, हे जे स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन आहे ते जमिनीच्या प्रत्येक भागावर म्हणजे दोन वाफ्यामधली जागा असेल त्या ठिकाणी हे पाणी पाडतात, वाफ्यावरही पाणी पाडतात. त्यामुळे काय होते की यांच्यामुळे पण एक उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये किंवा थंडीच्या कालावधीमध्ये जर अशा मोकळ्या भागावर जर पाणी पडलं तर त्या ठिकाणी गवत निर्माण होण्याची शक्यता असते आणि ते गवत परत आपल्यालाच नियंत्रण करावं लागते. त्यामुळे स्प्रिंकलर सिस्टीम किंवा स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम वापरण्यामध्ये हे जे तण नियंत्रणाचं जे काम आहे किंवा तण येण्याचं जे प्रमाण आहे ते थोड्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते या स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमच्या वापरामुळे. पण त्यावर एक उपाय आहे, तो म्हणजे आपण व्यवस्थितरित्या आच्छादन किंवा मल्चिंग या टेक्निकचा आपल्याला वापर करायचा आहे. दुसरं म्हणजे एक ड्रिप इरिगेशन सिस्टीम. आता काही ठिकाणी प्रगतशील देशामध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टीम किंवा ठिबक सिंचन पद्धत ही अननसाच्या लागवडीमध्ये वापरली जाते. तर ठिबक सिंचन पद्धती वापरण्यामध्ये भारतामध्ये असा एक ड्रॉबॅक आहे किंवा तोटा आहे की भारतामध्ये बऱ्याचशा फार्मर शेतांवर उंदरांचं प्रमाण वगैरे जास्त असते. तर ते ठिबकचे जे लॅटरल्स असतात किंवा ड्रिपर्स असतात तर त्याला या उंदरांपासून धोका पोहोचतो, म्हणजे ते त्याला खातात किंवा कापून टाकतात. अशा प्रकारे त्याचा मेंटेनन्सचा जो समस्या आहे ती एक त्याला मेंटेन करणं या इरिगेशन सिस्टीमला थोडंसं कठीण होऊन जाते, खर्चिक होऊन जाते. याचा सुरुवातीचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो पण थोडासा तुषार सिंचनापेक्षा थोडासा जास्त असतो, थोडंसं किचकट होते ते काम. तरी पण काही ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. पण भारतामध्ये एकंदरीत बघितलं तर हे तुषार सिंचन या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. साहजिकच बरोबर जे काय तण किंवा गवत वाढते त्याच्याही नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण तुषार सिंचनामध्ये जवळपास 12 मीटरचा एरिया ते कव्हर करते. त्यामुळे त्या इरिगेशन सिस्टीमकडे एक गांभीर्याने बघितलं जाते. तर प्रेक्षक हो, आपण वेगवेगळ्या या तण नियंत्रणाच्या पद्धतींचा आज अभ्यास करण्याचा, त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही काही याबद्दल शंका असेल तर आपण विचारू शकतात. आम्हाला जी काही माहिती असेल याबद्दल अधिक माहिती ती आम्ही नेहमीच देण्याचा प्रयत्न करू. पुढच्या वेळी आपण अननसाच्या आंतरमशागतीतील इतरही महत्त्वाची जी काही कामं आहेत त्यांच्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी शरणमय्यप्पा.